नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी अवजारांना अनुदान मिळणार आहे. म्हणजेच की आता महा-डी-बी-टी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या विविध योजना आहे, म्हणजेच की कृषी यंत्र, अवजारांच्या योजनांच्या अनुदानावरती प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. म्हणजेच की 9 फेब्रुवारी 2026 रोजी कोरडवाहू क्षेत्र विकास याचबरोबर केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अभियानाचा SMS या दोन्ही योजनांचे अनुदान निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. यामध्येच आपण आता पहिला GR आहे तो बघणार आहोत की केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेला संदर्भातील केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण म्हणजेच की उपअभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र अवजारांचं अनुदान दिलं जातं. याच अंतर्गत आता शेतकऱ्यांचे अर्ज काही मंजूर झालेले आहेत. त्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा होती अशा शेतकऱ्यांना 104 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी GRच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सर्वसाधारण म्हणजेच की प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील केंद्र शासनाचा 62.86 कोटी तर राज्य शासनाच्या 41.90 कोटी अनुदान असा एकूण 104 कोटी 76 लाख रुपयाचा हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. केंद्र पुरस्कृत कोरडवाहू क्षेत्र विकास अर्थात म्हणजेच की RD ही योजना देखील राबवली जात आहे. या योजनेसाठी म्हणजेच की सर्वसाधारण प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तिन्ही प्रवर्गातील मिळून 11 कोटी 81 लाख रुपयाचा निधी हा राज्य शासना आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी हा निधी आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान हे बँक म्हणजेच की आधार संलग्न बँक खात्यांमध्येच येणार आहे. या GRच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहोत. धन्यवाद.